नमो किसान महासन्मान योजनेचा उद्या हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। कृषी विभागाकडून 1,720 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं कृषी मंत्री यांनी सांगितलंय। आपल्याला माहिती आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण नुकतंच देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं। राज्यातील सुमारे 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1,817 कोटी रुपयाची रक्कम जमा होणार आहे। केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांच्या जोडीला आपल्या राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये देण्यात येत आहेत। या निधीमुळे शेतकऱ्यांना बियाणं, खतं, औषधं आणि शेतीच्या इतर आवश्यक खर्चासाठी वेळेवर आर्थिक मदत उपलब्ध होत आहे। राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज मुक्ती योजना जाहीर केलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। या योजनेचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे। या योजनेच्या अंतर्गत 36,585 कोटी रुपयाची कर्जमाफी करण्यात येत आहे। नमस्कार। आजच्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि आत्ताच आपलं भाषण केलेले महामहिम राज्यपाल महोदय जिष्णुदेव देववर्मा, राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय राज्यमंत्री श्री आशिषजी जयस्वाल, माननीय राज्यमंत्री इंद्रनीलजी नाईक, कृषी सचिव परिमल सिंह, आयुक्त श्री सूरज मांढरे, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त संघांचे ॲडव्होकेट प्रकाशजी पाटीलजी, तसेच पुरस्कार प्राप्त शेतकरी बंधू भगिनी व त्यांचे कुटुंबीय, पत्रकार बंधू आणि भगिनी व मीडिया प्रतिनिधी यांच्यासह उपस्थित आपल्या सर्वांचेच मी मनापासून स्वागत करते। राज्यामध्ये कृषी फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी यांना सन 2003 आणि 2023 आणि 2024 या वर्षासाठीचे कृषी पुरस्कार प्रदान करण्यासाठी आज आपण सगळेच इथे जमलेलो आहोत। आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती आहे। त्यानिमित्त मी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करते आणि महाराष्ट्र कृषी दिनाच्या आपल्या सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देते। आजचा दिवस आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा, अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे। हा सोहळा म्हणजे केवळ पुरस्कार वितरण नसून आपल्या मातीची सेवा करणाऱ्या खऱ्या भूमिपुत्रांच्या स्वाभिमानाचा आणि कष्टाचा हा सन्मान आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे आणि शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे। त्यांच्या घामातून राज्याची समृद्धी फुलते, तर त्यांच्या श्रमातून समाजाची अन्न सुरक्षा अबाधित राहते। शेतकऱ्यांचा सन्मान म्हणजेच महाराष्ट्राच्या विकास प्रवासातील खऱ्या अर्थानं कष्टाला दिलेली मानवंदना। म्हणूनच राज्य शासनानं शेती, फलोत्पादन आणि त्यांच्याशी संबंधित क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचं धोरण सातत्याने ठेवलं आहे। या पुरस्काराच्या नामावलीकडे जर आपण पाहिलं तर एक गोष्ट म्हणजे आपल्या लक्षात येईल की ज्यामध्ये राज्याचा इतिहास आणि कृषी क्षेत्राचे आदर्श दडलेले आहेत। भारताचे पहिले कृषी मंत्री, कृषी शिक्षणाचे पुरस्कर्ते आणि शेतकरी चळवळीचे प्रणेते डॉक्टर पंजाबराव देशमुख, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक, छत्रपती शिवरायांना संस्कार देणाऱ्या राजमाता जिजाऊ, सहकार महर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील या मान्यवर व्यक्तींच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची प्रतिष्ठा आपण सगळ्यांनीच वाढवलेली आहे। सन 2023-24 या वर्षासाठीचे कृषी पुरस्कार मिळालेल्या सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि अधिकारी, कर्मचारी तसेच संस्था यांचं मी मनापासून अभिनंदन करते, त्यांना शुभेच्छा देते।
आज ज्या शेतकरी बंधू भगिनींना पुरस्कार मिळत आहेत त्या केवळ स्वतःच उत्पन्न वाढवलं नाही तर संपूर्ण समाजाला त्यांनी नवी दिशा दिलेली आहे. तुमच्या यशाच्या इतर शेतकऱ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल आणि ते आधुनिक शाश्वत शेतीकडे नक्कीच वळतील असा मला विश्वास आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली ते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, कृषी विभागातील सर्वच अधिकारी कर्मचारी यांचं मी मनापासूनच अभिनंदन करते. आपल्याला माहिती आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण नुकतंच देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यातील सुमारे 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1817 कोटी रुपयाची रक्कम जमा होणार आहे. केंद्र सरकारच्या 6000 रुपयांच्या जोडीला आपल्या राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 6000 रुपये देण्यात येत आहेत. या निधीमुळे शेतकऱ्यांना बियाणं, खतं, औषधं आणि शेतीच्या इतर आवश्यक खर्चासाठी वेळेवर आर्थिक मदत उपलब्ध होत आहे. राज्य शासनानं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या योजनेचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. या योजनेच्या अंतर्गत 36,585 कोटी रुपयाची कर्जमाफी करण्यात येत आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. राज्य शासनानं राज्यातील शेतकऱ्यांसाठी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना लागू केलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की या योजनेच्या अंतर्गत 7.5 हॉर्स पॉवरच्या पर्यंतचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्णपणे वीज मोफत दिली जात आहे. तर 7.5 हॉर्स पॉवरवर वीज दरात सवलत दिली जात आहे. या दोन्ही योजनांच्या अंतर्गत गेल्या वर्षभरामध्ये राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांना 23,000 कोटी रुपयांचं वीज बिल माफ व सवलत देण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील महिलांना देण्यात येणारा जिजामाता कृषीभूषण पुरस्कार म्हणजे ग्रामीण भागातील महिलांच्या सामर्थ्याला, जिद्दीला दिलेली एक मानवंदना आहे. यंदाचं वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून युनोने जाहीर केलेलं आहे. त्यानिमित्तानं महिला शेतकऱ्यांना कायदेशीर शेतकरी दर्जा देणारं विधेयक राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. ही राज्यातल्या समस्त महिलांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची बाब आहे. गेल्या वर्षी आदरणीय अजितदादांच्या संकल्पनेमधून पुण्यात